शिवसेना आमदारांची शिवसेना भवनातली बैठक संपलेली आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये आमचा मार्ग शोधू भाजपला उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे। केडीएमसीच्या मुद्द्यावर ताणाताणी नको असं उद्धव यांनी सांगत या वादावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केलेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये आमचा मार्ग आम्ही शोधू, भाजपला आमच्याबरोबर कदाचित यायचं नसावं म्हणून ते त्यांचा महापौर बसवण्याची भाषा करत असावेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना आमदारांची बैठक शिवसेना भवनमध्ये झालेली ती संपलेली आहे आणि त्यामध्ये शिवसेना आमदारांनी आपली मनातली यावरही उद्धव ठाकरे यांनी तुमच्या सगळ्या तक्रारी मला लेखी लिहून द्या आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलेन असं म्हटलेलं आहे। दरम्यान कल्याण डोंबिवलीतल्या सत्ता स्थापनेबाबत उद्धव नेमकं काय म्हणालेले आहेत ते ऐकूया। शेवटी असं आहे की भारतीय जनता पक्ष जर का त्यांच्या मार्गाने पुढे जाणार असेल आणि मला तुम्ही आता सांगितलं ना दानवेंनी असं स्टेटमेंट केले की ते त्यांचा महापौर करतील, याचा अर्थ त्यांना आमच्यासोबत यायचं नाहीये। याचा अर्थ सरळ आहे की त्यांना शिवसेनेसोबत यायचं नाही। बघूया, अजून मला त्याच्यावरती मला ताणाताणी काय आता करायची नाहीये। त्यांचा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे, आमचा मार्ग आम्हाला या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, केडीएमसी मध्ये सत्ता स्थापनेसाठी आमचा मार्ग आम्ही शोधू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे, नेमकं काय म्हणायचं? शिवसेनेची आता नेमकी रणनीती कशी असेल? हो, नक्कीच हेमाली, आपण बघितलं तर केडीएमसी निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे। आता सत्ता स्थापनेसाठीच हा संघर्ष आपल्याला दिसून येतोय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी भूमिका जाहीर केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तितकीच तिखट प्रतिक्रिया आलेली आहे। आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे आरोग्यमंत्री। एकूण बैठकही होती आज आमदारांची। कल्याण डोंबिवलीवरून काही टोकाचे संबंध जाऊ शकतात, उद्धव ठाकरेंची भूमिका स्पष्ट आहे। मात्र बैठकीत भाजपविषयी आमदारांची काही नाराजी आहे ती आज व्यक्त झाली। आपल्यासोबत स्वतः आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आहेत। साहेब, तुम्ही काय सांगाल की अजूनही शिवसेना भाजप यांच्यातले संबंध ताणले गेलेलेच दिसत आहेत? मी फक्त ॲम्ब्युलन्स विषयी बोलायला आलेलो आहे, कारण हे बैठकीतलं जे काय आहे ते बैठकीपुरती आहे। उद्धव साहेबांनी जी ॲम्ब्युलन्स उद्घाटन केली त्याविषयी मी पार तर आपल्याला सांगू। पण एकूणच भाजपचे जे काही सापत्न वागणूक आहे शिवसेनेच्या आमदारांमध्ये असेल, मंत्र्यांमध्ये असेल, थोडीशी नाराजी आहेत कल्याण डोंबिवलीच्या प्रचारातही पाहायला मिळाला। हा प्रश्न उद्धव साहेबांनी याचं उत्तर दिलं आहे। माझ्या नेत्याने उत्तर दिल्यानंतर अशा प्रकारच्या प्रश्नाची उत्तरं देणं मला समयोचित वाटत नाही। बघू शकाल की सध्या तरी मंत्री बचावात्मक पवित्र्यात असले तरी उद्धव ठाकरे यांची जी भूमिका आहे थेट त्यांनी म्हटलेलं आहे की जर त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे, भाजप स्वतःचा महापौर बनवणार असेल। बघा, शिवसेना हा क्रमांक 1चा पक्ष केडीएमसी निवडणुकीमध्ये ठरलेला आहे। 52 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत। त्या पाठोपाठ भाजप हा 49 जागांचा दावा करते आहे। शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी अजूनही 10 ते 11 नगरसेवकांची आवश्यकता आहे। अजून काही दिवस शिल्लक आहेत। सत्ता स्थापनेसाठी काय फॉर्म्युला आहे? मंत्री म्हणता आहेत, आधी रामदास कदम यांची प्रतिक्रिया आली होती की वाद मिटलेला आहे, प्रचार संपलेला आहे, शक्यता आहे की कदाचित 2 नैसर्गिक मित्र पक्ष एकत्र येतील। असं असताना उद्धव ठाकरे यांची जी प्रतिक्रिया आहे ते स्वाभाविकच ती थोडी तिखट आहे आणि शिवसेनेला त्यांचाच महापौर बसवायचा आहे आणि त्यांचीच सत्ता त्यांना स्थापन करायची आहे। भाजप याला साथ द्यायला तितकीशी तयार नाही हे दिसून येत आहे। नक्की अजूनही आपापली भूमिका दोन्ही पक्षांनी गुलदस्त्यात ठेवलेली आहे। धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।